छान असा आपण गुळाचा गव्हाच्या पिठाचा बनवणार आहोत शिरा। असा छान असा आपला तयार आहे शिरा। चला तर मग आता करूयात शिरा करायला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये आपण बनवूयात गव्हाच्या पिठाचा शिरा। आपण 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहेत। हा आपण घेतलेला आहे त्यासाठी लागणारा गूळ। गुळाचा आता आपण बनवून घेणार आहोत पाक। आपण आता एक साइडला पाक ठेवूयात करायला। आपण गूळ ठेवून घेतलेला आहे गॅसवर। त्यामध्ये 1 ग्लास टाकूयात पाणी आणि एका साइडला पाक होऊ देऊ आणि याच्यावर घेऊयात गव्हाचं पीठ भाजून। सोनेरी रंग येईपर्यंत छान पिठाला घेऊयात भाजून। छान असा आपल्या पिठाला सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण त्यामध्ये टाकूयात तूप। असं छान आपण तूप टाकलेलं आहे। आता छान मिक्स करून घेऊयात आणि इकडे आपला पाक पण होत आहे। पिठाला छान असा मुटका होईपर्यंत तूप टाकत राहायचं। थोडं थोडं तूप टाकून हलवत राहायचं पिठाला। पाकामध्ये आपण विलायचीची पूड घेऊयात टाकून। छान असा आपल्या गव्हाच्या पिठाचा असा मुटका झालेला आहे। अशा पद्धतीने पीठ भाजून घ्यायचे म्हणजे शिरा एकदम टेस्टी लागतो। आता आपण त्यामध्ये टाकूयात गुळाचा पाक। असं छान टाकून मिक्स करून घेऊयात। असं छान आपण मिक्स करून घेतलेले आहे। याला सारखं हलवत राहायचं म्हणजे ते शिरा खाली लागत नाही। बघा आपलं किती छान असा कढईला सुद्धा चिटकला नाही। मुटका होईपर्यंत तूप टाकायचं म्हणजे शिरा एकदम छान होतो। असा छान आपला झालेला आहे गव्हाच्या पिठाचा गुळाचा शिरा तयार। किती मस्त झालेला आहे बघा आपला शिरा तयार। अशा आपण शिऱ्याच्या वड्या घेतलेल्या आहेत पाडून। बघा किती छान अशा आपल्या झालेल्या आहेत वड्या तयार। किती छान झालेल्या आहेत वड्या आपल्या। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा गव्हाच्या पिठाचा शिऱ्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना।